स्वागत करतो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला देणार आहे AMNS कॅलिग्राफी मराठी फॉन्ट झिप फाईल देणार आहे भावांनो. तर पहिल्यांदा तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून झिप फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड केल्यानंतर मी आता क्रोमवर दाखवतो. असं इथं आल्यानंतर तुम्हाला असा काय इंटरफेस येईल. तर इथं एक तुम्हाला खालच्या दिशेने एक ॲरो दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक केलं का नाही ही झिप फाईल डाउनलोड होऊन जाईल. आता मी डायरेक्ट तुम्हाला पिक्सल लॅब हे ओपन करून तुम्हाला फॉन्ट कशा पद्धतीने आहेत ते दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल. खतरनाक असे फॉन्ट आहेत भावांनो. पहिल्यांदा तर तुम्हाला पिक्सल लॅब हे ओपन करून घ्यायचं आहे. पिक्सल लॅब ओपन करून घेतल्यानंतर असं काही इंटरफेस येईल, त्याला कॅन्सल करून घ्यायचं. कॅन्सल करून घेतल्यानंतर डिफिकल्ट ह्याला का नाही डिलीट करून घ्यायचं आहे. डिलीट करून घेतल्यानंतर ह्याची A4 साईज घेतो, म्हणजे कुठेही अक्षर वर जाणार नाही किंवा खाली जाणार नाही किंवा इकडेही जाणार नाही, म्हणजे बरोबर मध्यभागी बसेल. तर तुम्हाला वरच्या वर उजवीकडल्या बाजूला 3 डॉट दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करून इमेज साईज मध्ये जाऊन तुम्हाला रुंदी लांबी 3x4 अशी घ्यायची आहे, म्हणजे ही A4 साईज आहे. पाहू शकता भावांनो, A4 साईज आहे. अशा पद्धतीने ही काय A4 साईज आहे. तर पहिल्यांदा तर तुम्हाला त्याचा कलर ही चेंज करून करून म्हणजे ब्लॅक घेतो. ब्लॅक घेतल्यानंतर तुम्हाला एकदम फॉन्ट जे आहे का नाही बरोबर दिसेल. तर पहिल्यांदा तर मी आता प्लस या आयकॉनवर क्लिक करतो, टेक्स्ट हे ॲड करून घेतो. टेक्स्ट ॲड करून घेतल्यानंतर इथं डबल क्लिक करून आता या AMNS फॉन्टला का नाही ह्याचा युनिकोड असतो भावांनो. तर ती युनिकोड बरोबर आला की फॉन्ट बरोबर येतो, नाहीतर सगळी लिपी चुकते. तर तुम्ही का नाही AMNS फॉन्ट कन्व्हर्टर जर तुम्हाला करायचं असेल का नाही, तर तुम्हाला फॉन्ट कन्व्हर्टर म्हणून एक ॲप आहे, प्ले स्टोरवरही अवेलेबल आहे. तिथून डाउनलोड करून तुम्ही ही युनिकोड काढू शकता. तर मी पहिल्यांदाच फॉन्ट कन्व्हर्टरवरून युनिकोड काढून घेतलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. इथं पेस्ट करून घेतो. ही पाहू शकता AN ग्राफिक्स असं नाव इथं AMNS कोड काढून घेतलेला आहे. तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करून अलीकडे स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला AB या फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. असं केल्यानंतर माय फॉन्टमध्ये येऊन तुम्हाला हे पहिला फॉन्ट आहे भावांनो. अशा पद्धतीने 7 काही एकदम खतरनाक असे फॉन्ट दिलेले आहेत. तर ही पहिला फॉन्ट आहे. 7 फॉन्ट आहेत भावांनो. तर तुम्हाला दाखवतो. ही बरोबर मध्यभागी येतो. अलीकडे स्क्रोल करायचा आणि रिलेटिव्ह पोझिशनवर क्लिक करून वर एकदा क्लिक करायचं, म्हणजे बरोबर मध्यभागी येईल. तर ह्याचीच एक कॉपी मारतो, खाली घेतो ह्याला आणि ह्याचा एक दुसरा फॉन्ट दाखवतो. 2-3 टाईप दाखवतो, म्हणजे तुम्हाला एकदम खतरनाक पद्धतीने असे फॉन्ट आहेत. ही एक पाहू शकता. ही एक खूप यूज केला जातो भावांनो. आता ट्रेंडिंग मध्ये चालू आहे ही वाला फॉन्ट. तिसरा पण फॉन्ट दाखवतो. एकदम खतरनाक अशी मराठी AMNS काय फॉन्ट आहेत भावांनो. ही तिसरा फॉन्ट आहे. चौथाही दाखवतो, म्हणजे खतरनाक असे फॉन्ट आहेत मित्रांनो. परत तीच प्रोसेस आहे, अलीकडे स्क्रोल करून माय फॉन्ट मध्ये यायचं आहे आणि ही फॉन्ट चूज करून घ्यायचा आहे. त्याला साईज बारीक करतो, अलीकडे जरा घेतो, म्हणजे बरोबर खूपच जवळ झाले. पाहू शकता अशा पद्धतीने काही मी 4 फॉन्टचे टाईप दाखवलेले आहे भावांनो तुम्हाला. आता ह्याला इफेक्ट मारून दाखवतो. इफेक्ट मारण्यासाठी तुम्हाला तर आता पहिल्यांदा तर ही बरोबर मध्यभागी घेऊन बरोबर मध्यभागी ॲडजस्ट करतो. सुटी ठेवतो, म्हणजे तुम्हाला बघण्यासाठी काय बरोबर दिसेल किंवा फॉन्ट एकदम खतरनाक दिसतील. तर पहिल्यांदा तर तुम्हाला ह्याला टेक्स्ट इफेक्ट मारण्यासाठी त्या टेक्स्टवर क्लिक करायचं आहे. क्लिक करून तुम्हाला अलीकडे स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर इथे टेक्स्चर असा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आता गॅलरीच्या ह्याच्यावर एकदा ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ह्याच्यात एक आता मी इथं टेक्स्चर वापरत आहे भावांनो. टेक्स्चर आहेत का नाही, टेक्स्चर वापरत आहे की टेक्स्चर आणि बॅकग्राऊंड मी एका मागटल्या व्हिडिओत 30+ आणि 50+ असे मिळून काही 2 व्हिडिओ टाकलेत आहेत. एकात आहे 30+ मराठी बॅकग्राऊंड, मराठी तुम्ही कोणत्याही पोस्टरला वापरू शकता, आणि दुसरा एक व्हिडिओ आहे तो म्हणजे 50+ बॅकग्राऊंड.
त्याच्यात ही जी आता वापरलेला टेक्स्ट आहे का नाही, वापरतोय का नाही, ती त्या दोन्ही व्हिडिओमध्ये दिलेला आहे भावानो. तर पहिल्यांदा तर वर स्क्रोल इथं 35+ बॅकग्राऊंड दिसतील, त्याच्यावर एकदा क्लिक करतो आणि तुम्हाला एक बॅकग्राऊंड म्हणजे टेक्स्चर लावून दाखवतो. हा टेक्स्चर आहे का नाही भावानो, मी 2 व्हिडिओमध्येही दिलेला आहे. त्यामुळं त्या व्हिडिओची लिंक ओपन करून मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक देतो. तिथून तुम्ही ही व्हिडिओ बघून तिथून या टेक्स्चर तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याला ओके करतो. अशा पद्धतीने काय तुम्हाला ते सेटिंग सांगतो, तर अलीकडे स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला शॅडो इनेबल करून घ्यायचे आहे. ओपेसिटी ठेवायची आहे तुम्हाला 34 ठेवल्यानंतर ब्लर रेडियस ठेवायचे 7 ठेवल्यानंतर तुम्हाला एक्स आणि वाय 2-2% वाढवायचा आहे आणि परत अलीकडे स्क्रोल करून इनर शॅडो ही इनेबल करून घ्यायची आहे. असं केल्यानंतर ही 3 बरोबर आहे. 1% वाढवून तुम्हाला अलीकडे स्क्रोल करायचं आहे. ह्याला जी मॅच कलर होय का नाही, तर पांढरा एकदम खतरनाक असा मॅच होतोय. कोणताही कलर मॅच होतोय ती बघून पाहून तुम्ही हा कलर लावू शकता. कोणता एकदम खतरनाक दिसतोय ती लावू शकता. तर येल्लो ही दिसतोय खतरनाक. तर अशाच सर्व फॉन्टला मी करून घेतो. टेक्स्चर लावून घेतो भावानो. टेक्स्चर हा लावून घेतो. तर तुम्हीही शिकाल टेक्स्चर कसे लावतात. तर अशा पद्धतीने काही पहिल्या ज्या व्हिडिओ आहेत का नाही भावानो, त्याच्यामध्ये ही बॅकग्राऊंड आणि टेक्स्चर मी तुम्हाला दिलेले आहेत. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. हीच प्रोसेस आहे. ओके. याची ओपेसिटी 34 ठेवायची आहे. ब्लर रेडियस 7, एक्स आणि वाय 2-2% वाढवून अलीकडे स्क्रोल करून इनर शॅडो इनेबल करून घ्यायचे. एक्स आणि वाय 2-2 ठेवायचा आहे. 1-1 ठेवा आणि याचा कलर घ्यायचा आहे व्हाईट. असं खतरनाक असा एक इफेक्ट तयार होतोय. तर तुम्ही बाकी टेक्स्टला असाच एक इफेक्ट मारू शकता सर्व ह्याला आणि बॅनरमध्ये पण तुम्ही हे टेक्स्ट वापरू शकता. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. का